आपल्या हिंगोलीचे पत्रकार श्री कन्हैया खंडेलवाल यांनी लोकांना कायदे बाबतीमध्ये प्राथमिक ज्ञान मिळावं या दृष्टीने जी काही श्रृंखला चालू केलेली आहे त्या अनुषंगाने आपण आज आरोपीचे अटकेतले आणि अटकेनंतरचे आणि अटकेपूर्वीचे काय अधिकार असतात याबाबत थोडक्यात माहिती घेऊ। आपण पाहतो की अधिकाराची जाणीव आणि माहिती असणं हे माणसाला आवश्यक आहे। जर अधिकाराची माहिती तुम्हाला नसेल तर निश्चितपणे तुमच्यावर अन्याय होऊ शकतो। जीवनामध्ये कधी ना कधीतरी माणसांना पोलिसांचा सामना करावा लागतो किंवा एखाद्या वेळेस खोट्या तक्रारीमध्ये देखील अटक होण्याची शक्यता असते। तर आरोपींना भारतीय संविधानामध्ये त्याचप्रमाणे फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये काही अटकेपूर्वी, अटकेनंतर आणि खटल्यादरम्यानचे अधिकार दिलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण अटकेपूर्वी काय अधिकार आहेत याबाबत जर थोडक्यात जाणून घ्यायचं ठरवलं तर आपल्या लक्षात येईल की पोलीस जेव्हा कर्मचारी आपल्याला अटक करण्याकरिता येतात त्यावेळेस ते आपल्याला कित्येकदा कुठल्याही प्रकारची माहिती न देता, तसेच कोणत्याही प्रकारची आपल्याला कुठला गुन्हा आहे, कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होत आहे आदी काही माहिती न देता पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि तुम्हाला अटक केली असं सांगतात। हे सर्वस्वी चुकीचं आहे। कारण एखाद्या माणसाला ज्यावेळेस तुम्ही अटक करायला येता त्यावेळेस त्या माणसाला त्याला कोणत्या खटल्याखाली, कोणत्या गुन्ह्याखाली, कुठल्या प्रकारच्या FIR खाली अटक करण्यात येत आहे याची माहिती देणं गरजेचं आहे। ती माहिती ज्यावेळेस आपण पोलीस कर्मचाऱ्याकडे मागतो त्यावेळेस त्यांना निश्चितपणे माहीत होतं की या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान आहे आणि त्यामुळं ते कित्येकदा तुमची अटक देखील टाळू शकतात। माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्देशात्मक तत्त्वे दिलेली आहेत की कोणत्या खटल्यामध्ये अटक करावी आणि कुठल्या खटल्यामध्ये अटक करू नये। ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापर्यंत किंवा 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल त्या खटल्यामध्ये कुठल्याही आरोपीला नोटीस दिल्याशिवाय अटक करू नये अशा प्रकारचं मार्गदर्शक तत्त्व माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे। परंतु आपण आज पाहतो की सरसगट आरोपींना अटक केल्या जाते आणि त्यांना कुठल्याही प्रकारची या अटकेबाबतची कल्पना दिली जात नाही। अशा वेळेस जो एखादा व्यक्ती अटक होत असेल त्याला 24 तासाच्या आतमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यापुढे उभं केलं जातं। त्यावेळेस त्यांनी निश्चितपणे हा आक्षेप घेतला पाहिजे की या खटल्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असताना देखील मला गैरकायदेशीर अटक करण्यात आलेली आहे। या बाबतीमध्ये न्यायदंडाधिकारी दखल घेतात व संबंधित अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास नोटीस देऊन त्याचे म्हणणे देखील मागवितात। त्याचप्रमाणे आपण हेही पाहतो की कित्येकदा आपल्याला अटक करून घेऊन जाताना जबरदस्तीने गाडीमध्ये बसून घेऊन गेलं जातं, हेही चुकीचं आहे। कित्येकदा आपल्याला हातकडी लावलं जातं, हेही चुकीचं आहे। कोणत्या गुन्ह्यामध्ये हातकडी लावावी, कोणत्या गुन्ह्यामध्ये हातकडी लावू नये याबाबत देखील कायद्यामध्ये स्पष्टपणे तजवीज आहे। या बाबतीत देखील आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे। तसेच आपण अटक झाल्यानंतर पोलीस स्टेशनला जेव्हा आपल्याला नेलं जातं त्यावेळेस तात्काळ आपल्या जवळच्या नातेवाईकाकडे याबाबत पोलिसांनी कल्पना देणे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या विधिज्ञाचा सल्ला देखील घेता येऊ शकतो। आपण असेही पाहतो की कित्येकदा आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जोर जबरदस्ती केल्या जाते, मारहाण केल्याचा प्रयत्न केला जातो, अपमानास्पद बोलण्याचा प्रयत्न केला जातो। अशा प्रकारचं कोणतेही कृत्य जे आहे ते पोलीस कर्मचाऱ्याला करता येत नाही व त्यांना कायद्यानुसारही करता येऊ नये अशा प्रकारच्या देखील तरतुदी आहेत। समजा आपल्याला मारहाण झाली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला पोलीस स्टेशनमधून न्यायदंडाधिकाऱ्यापुढे कोर्टात हजर केलं जातं त्यावेळेस आपण न्यायदंडाधिकाऱ्याकडे याबाबतची तक्रार करू शकतो आणि ती तक्रार केल्यानंतर न्यायदंडाधिकारी मात्र त्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई देखील करू शकतात। आता यामध्ये हेही आपण पाहिलं पाहिजे की अटकेपूर्वी आणि अटकेनंतर संबंधित व्यक्तीची जी आहे ती वैद्यकीय तपासणी केल्या जाते आणि अटक पंचनामा करताना सर्व बाबी त्यामध्ये नमूद केल्या जातात की त्याच्या अंगावर कुठल्या जखमा आहेत, त्याला खुणा काय आहेत, कधी अटक करण्यात आली, कुठे अटक करण्यात आली, या सर्व बाबी नमूद केल्या जातात। आता अटकेनंतरचे जे काही अधिकार आहेत त्याच्यामध्ये संबंधित व्यक्तीला पोलीस जबरदस्ती करून गुन्ह्याची कबुली त्याच्याकडून घेऊ शकत नाहीत आणि जर समजा एखादा व्यक्तीस कुठलीही माहिती पोलीस स्टेशनला पोलिसांना द्यावायची नसेल तर त्यावर जबरदस्ती करता येत नाही। तो असंही म्हणू शकतो अटकेतला व्यक्ती की मला माझ्या विधिज्ञाशी, वकिलांशी बोलायचं आहे, त्यानंतरच मी पुढील माहिती देईल। तो विधिज्ञाचा सल्लाही घेऊ शकतो, त्याला घरचं जेवण मिळू शकतं, त्याला औषध उपचार मिळू शकतात। त्याचप्रमाणे त्याला जे काही शयन कक्षामध्ये त्याला अंथरूण पांघरून देखील घरचं मागवता येऊ शकतं। अशा प्रकारचे हे अटकेनंतरचे अधिकार आहेत। कुठलाही व्यक्ती
ज्याने की 10 वर्षापर्यंतचा गुन्हा केला आहे असा आरोप आहे, त्याच्याविरुद्ध अटक केल्यानंतर 60 दिवसामध्ये दोषारोपपत्र, ज्याला चार्जशीट म्हणता येईल, ती दाखल करणं बंधनकारक असतं आणि ज्यामध्ये जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा आहे अशा खटल्यामध्ये 90 दिवसापर्यंत दोषारोपपत्र हे पोलिसांनी दाखल करणं बंधनकारक आहे। जर या कालावधीमध्ये या आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झालं नाही तर तो आरोपी हा जमानत मिळवण्यास पात्र होतो। आता हे सर्व झाले अटक आणि अटकेनंतरचे जे काही अधिकार आहेत ते। आता खटला चालवताना देखील आरोपींना काही अधिकार आहेत, ज्याच्यामध्ये जर एखाद्या खटल्यामध्ये आरोपीला कोणत्याही प्रकारे जर वकिलाची नेमणूक करणे त्याच्या आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नसेल तर न्यायालयाकडे तो विनंती करून वकिलाची नेमणूकही करून मागू शकतो। त्याचप्रमाणे जे दोषारोपपत्रासोबत जे दस्त दाखल केलेले आहेत, पोलिसांनी जे त्याच्याविरुद्ध जो काही कारवाई करण्याचा जो काही रिपोर्ट दाखल केलेला आहे त्या रिपोर्टची सर्व कागदपत्रे त्याला मागण्याचा अधिकार आहे। तसेच स्वतःच्या बचावाच्या दृष्टीने जे योग्य असे पुरावे आहेत ते पुरावे देण्याचा देखील अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे त्याला पूर्णतः अगदी नैसर्गिक न्यायतत्वाप्रमाणे त्याला त्याची बाजू बांधून स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याचा पूर्णतः अधिकार आहे। कुठल्याही आरोपीला तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर नसते, तर त्याने गुन्हा केलेला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही सरकार पक्षावर असते। अनेकदा खटल्यामध्ये बनावट साक्षीपुरावा तयार केला जातो, तो बनावट साक्षीपुरावा देखील न्यायालयामध्ये कधीही हा उभा राहू शकत नाही आणि सत्य जे आहे ते न्यायालयासमोर निश्चितपणे येतं। तर हे सर्व अटकेच्या बाबतीमधले माणसाचे जे काही अधिकार आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे महिलेला अटक करताना देखील काही नियम हे घालून देण्यात आलेले आहेत। सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर कुठल्याही महिलेला अटक करता येत नाही। जर तिला अशी अटक करायची असेल तर त्याकरिता न्यायदंडाधिकाऱ्याची परवानगी घेणे गरजेचे असते। त्याचप्रमाणे लहान बालकं जे असतील, ज्या 18 वर्षापेक्षा ज्यांचं वय कमी आहे, त्यांना देखील कोणत्याही प्रकारे अटक करताना पोलिसांनी त्यांच्या गणवेशामध्ये त्यांना उपस्थित राहता येत नाही, साध्या गणवेशामध्ये त्यांना ताब्यात घेता येतं। अशा प्रकारचे हे जे काही अटकेचे नियम आहेत हे सर्व नियम हे आरोपीच्या सुरक्षितेकरता आणि त्याचप्रमाणे त्याला न्याय मिळण्याकरता तयार करण्यात आलेले आहेत आणि हे सर्व अटकेचे जे नियम आहेत ते भारतीय संविधानामध्ये व्यक्तीचं अभिस्वातंत्र्य, जे व्यक्ती स्वातंत्र्य कायम राहावं या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले आहेत। या सर्वांची, या अटकेच्या अधिकाराची सर्वांना प्राथमिक माहिती असणे हे गरजेचे आहे। त्या दृष्टीने आपण या ज्ञान घेऊन आपल्याला जर कदाचित असा प्रसंग आला तर त्या प्रसंगाचा योग्य प्रकारे आपल्याला तोंड देण्याकरता याचा उपयोग होईल आणि त्या दृष्टीने आपल्याला प्राथमिक हे ज्ञान देखील अटकेच्या दृष्टीने मिळेल असे मला वाटते।